बीडच्या परळीत वाहनाच्या धडकेमध्ये सरपंचाचा मृत्यू झाला। टिप्पर चालकाला पोलिसांनी आता ताब्यात घेतले। बीडच्या परळीत वाहनाच्या धडकेत सरपंचाचा मृत्यू झाला होता। त्या प्रकरणी पोलिसांनी आता टिप्पर चालकाला ताब्यात घेतले। आरोपीला आज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। परळीमध्ये राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने एका सरपंचाला उडवलं होतं आणि या अपघातात सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला होता। दरम्यान या प्रकरणी आता पोलिसांनी टिप्पर चालकाला ताब्यात घेतले। आज त्याला न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। परळीमध्ये राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने सरपंचाला उडवलं होतं। या अपघातात सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला होता। दरम्यान टिप्पर चालकाने अपघाताच्या ठिकाणाहून पळ काढला होता। अखेर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि आज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। आपले प्रतिनिधी विकास माने आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत। विकास, काय अधिकची माहिती? मॅडम, सरपंच जे आहेत क्षीरसागर म्हणून त्यांचं काल जे आहे अपघाती निधन झालं होतं। कारण की एका टिप्परने जो राख वाहतूक करणारा टिप्पर होता त्या टिप्परने त्यांना त्याच्या मोटरसायकलला जोराची धडक दिली होती आणि या धडकेमध्ये त्यांचा जागेवरतीच मृत्यू झाला होता। दरम्यान आता पोलिसांनी 24 तासांच्या नंतर जो टिप्पर चालक होता त्याला अटक केलेली आहे आणि त्याला न्यायालयात देखील हजर केले जाणार आहे। एकंदरीत जर पाहिलं तर परळीमध्ये सुरू असलेल्या राखेच्या वाहतुकीवरती देखील अनेक नेत्यांनी प्रश्न उपस्थित केले होते आणि अशामध्येच परवा रात्री ज्यावेळेस हा टिप्पर जो आहे तो परळीच्या दिशेने निघाला होता, त्याच दरम्यान सौंदाणा या गावचे जे काही सरपंच आहेत क्षीरसागर नामक ते परळीला निघाले होते आणि याच दरम्यान मोटरसायकलवरती घरी जात असताना त्यांचा हा अपघात झाला आणि या अपघातामध्ये त्यांचं दुर्दैवी असं निधन झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। जी विकास, आपण पाहतोय की संतोष देशमुख यांच्या निधनानंतर, यांच्या मृत्यूनंतर आता पुन्हा एकदा या सरपंचाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आल्यानंतर सुरेश धस यांच्याकडून हा अपघात होता की घातपात होता असा या ठिकाणी मुद्दा उपस्थित करण्यात आला होता। त्या संदर्भात काय माहिती आहे? असा मुद्दा जरी उपस्थित करण्यात आला असला राजकीय नेत्यांकडनं तरी मात्र अशी कुठलीही ही घटना जी आहे ती घाताची नसल्याचं या ठिकाणी पोलीस प्रशासनाने स्पष्ट केलेलं आहे। हा नैसर्गिक असा अपघात होता, कारण की टिप्पर चालकाला आणि जे काही मोटरसायकल स्वार होते त्यांना त्याचा अंदाज आला नव्हता खरं तर, आणि त्यामध्येच ही धडक जी आहे ती बसलेली होती आणि त्यामुळेच हा अपघात झाल्याचं स्पष्ट करण्यात आलेलं आहे। आणि जो टिप्पर चालक या ठिकाणी टिप्पर सोडून जो आहे तो पळ काढला होता, त्या टिप्पर चालकाला देखील आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। राजकीय नेत्यांकडनं निश्चितच असं उपस्थित केलं जातं की हा घात होता की अपघात असा उपस्थित केला जातोय, मात्र असं कुठलंही नसल्याचं पोलीस प्रशासनाने स्पष्ट केलेलं आहे। हा नैसर्गिक अपघात झाल्याचं या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेलं आहे आणि तशी जी तक्रार असेल किंवा जे काही म्हणणं असेल ते नातेवाईकांनी देखील या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे। हा नैसर्गिक अपघात झालेला आहे, आमची कोणाविरोधात तक्रार नाही, परंतु जे काही दोषी असतील त्यांच्यावरती कारवाईची मागणी निश्चित या ठिकाणी केली गेली आहे। जी विकास, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।